विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हम तुम्हारे साथ हैं। सर्वप्रथम थोर महापुरुषांना शिवावंदन करतो। आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची सोलापूर शहरामध्ये राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। त्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज खरं तर या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे विषय जिल्हा प्रमुखांशी मला बोलायचे होते, त्या संदर्भातली एक मीटिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर मग सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद या ठिकाणी आपण साधत आहोत। सर्वप्रथम या सोलापूर शहरामध्ये आमचे जुने सहकारी सगळ्यांनीच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं या पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी राहुल भाऊ शेळके यांची तहसीलदारच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्यांचं स्वागत आपण सर्वांनी करावं। या ठिकाणी महिला आघाडीच्या नेत्या त्या खरं तर राष्ट्रवादीमध्ये काम करत होत्या, त्यांनी सुद्धा आज ते राष्ट्रवादी सोडून त्यांनी आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्या सविताताई संजय वगैरे यांना सोलापूर जिल्हा संघटक म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। त्याच पद्धतीनं मायाताई खरे यांची सुद्धा जिल्हा उपाध्यक्षपदी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या निवड करण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी। या ठिकाणी अमोल गोडसे यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर शहराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, त्यांचंही या ठिकाणी। बापू कांबळे यांची सोलापूर शहराच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांची स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। आमचे सहकारी खंडू साबळे यांची सुद्धा सोलापूर शहराच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांचीही स्वागत या ठिकाणी। संजय मोरे या ठिकाणी त्यांची सोलापूर शहराच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। या ठिकाणी संजय रामपुरे यांची सोलापूर शहराच्या खजिनदारपदी निवड करण्यात आलेली आहे। श्रेय यांची परभणी जिल्ह्यामधील आहे, त्यांचं पालन तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली, त्यांची। सिद्धार्थ सुरोज यांची परभणी तालुक्याच्या युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली, त्यांचं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष याला आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या महाराष्ट्रातील सगळ्यांना हा एकच प्रश्न पडला की हा पक्ष कमी दिवसांमध्ये एवढा वाढला कसा। इतरही पक्ष या बाबतीमध्ये अभ्यास करतायत, या पक्षाकडे काय आहे की कमी दिवसांमध्ये एवढा पुढे चाललाय, वाढतोय कसा। परंतु मला वाटतं पैलवानने आताच उल्लेख केला की जे आम्ही ज्या पक्षात काम करतो त्यांचे जिल्हाध्यक्ष आता मला भेटायला आले होते, त्यांनी मला त्यांच्या काही आर्थिक अडचणी सांगितल्या आणि मग त्यांच्याशी मी संवाद साधत असताना त्यांना एकच गोष्ट विचारली की तुम्ही या आंबेडकरी चळवळीमध्ये तुमच्या आयुष्यातली किती वर्षे घालवली। आणि इतर नेत्यांचा या ठिकाणी किंवा पक्षाचा उल्लेख करणार नाही,
परंतु त्यांनी सांगितलं की 1982 सालापासून 2000 सालापर्यंत एका नेत्यासोबत होतो. 2000 सालापासून ते 2024 म्हणजे आता चालूपर्यंत एका नेत्यासोबत आहे. जवळपास 42-43 वर्षाचा कालावधी झालाय. आज त्या नेत्यांना, त्या कार्यकर्त्यांना अजूनही स्वतःचं घर राहण्यासाठी नसेल, तर या चळवळीमध्ये त्यांनी इतक्या वर्षाचं योगदान देऊन उपयोग काय झाला? ही काय बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे हे मान्य आहे. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही चळवळ पुढे घेऊन चाललोय त्या नेतृत्वाला भान पाहिजे की माझ्यासोबत कार्यकर्ते 20-25 वर्षापासून जर असतील तर त्यांच्या कुटुंबापर्यंतची जबाबदारी त्या नेत्यांनी घेतली पाहिजे. परंतु या जबाबदाऱ्या न घेतल्यामुळे या कार्यकर्त्यांची अशा पद्धतीने वातावरण झालेली आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सुरुवातीला बाबांनो आपला प्रपंच आपण सांभाळला पाहिजे, नंतर आपण चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब सुद्धा नेहमी सांगायचे की बाबांनो तुम्ही सक्षम झाला तर तुम्ही चळवळीचं नेतृत्व करू शकाल आणि ते प्रामाणिकपणे करू शकाल. तर तुमचं पोट नाही भरलं तर तुम्ही दुसऱ्याचं काय भरणार, दुसऱ्याचं बरोबर तुम्ही खाणार आणि मग ती चळवळ पुढे कशी जाणार. म्हणून त्यासाठी चळवळ चालवणारे कार्यकर्ते नेते हे सक्षम झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ही चळवळ चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. नाहीतर मग दलाली थांबणार नाही. एका 10-5 कार्यकर्ते पाठीमागे घेणार आणि ती 10-5 रुपये ह्याच्याकडून काढ त्याच्याकडून काढ इतका करत असणार आणि मग खऱ्या अर्थाने जी चळवळ पुढे जायला पाहिजे ती जाऊ शकणार. म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जेव्हा मी ह्या पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं, मान्यता मिळाली, तेव्हा मनामध्ये एक कुंभार बांधली, जो पक्षासोबत येईल त्याचं खऱ्या अर्थानं आपण अगोदर त्याला उभा करायचा आणि मग पक्ष वाढवत चालायचं. जर कार्यकर्ता सक्षम झाला तर ते अजून 10-5 कार्यकर्ते वाढवू शकतो. कार्यकर्ता जर नाही सक्षम झाला तर तो काहीच करू शकणार नाही. आता ज्यांच्याकडे काही चोऱ्यामारा केलेलं पैसे असेल ती तशी सुद्धा काही लोक असतात पक्षाकडे, ती तेवढ्यापुरतं चालवते, ती करून चालणार नाही आपल्याला. खऱ्या अर्थाने जर आपल्याला बाबासाहेबांची जी चळवळ आहे ही जर का चालवायची असेल, पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रामाणिक भीमसैनिक आपल्याला तयार करावं लागेल. नाहीतर आताचे सैनिक आपण बघतोय वाट बघत बसलेले असतात की आम्हाला कधी येते पाकिट, आणि वरिष्ठांकडे सांगतात की अजून आम्हाला बोलूनच नाही. म्हणजे असे वाट बघत बसणारे कार्यकर्ते आपल्याला तयार करायचे नाही. नेता तुमच्याकडे भेटायला आला पाहिजे. जसं राहुल बाबू सांगितलं, तुम्हाला अगोदर पक्षाची ताकद वाढवावी लागेल, त्यावेळेस तुमच्यापाशी वरिष्ठ लेवलवर हालचाली होतात, ही खरी गोष्ट आहे. आम्ही ज्या पक्षात काम करायचो त्या पक्षात कायमस्वरूपी राहतो माहित आहे की जिल्ह्याची बैठक, राज्याची बैठक असायची आणि त्या बैठकीत प्रत्येक जिल्हाध्यक्ष उठायला आणि सांगायला की आपण प्रामाणिकपणे यांचं काम केलं, मतदान घडवलं, असं केलं, पण आम्हाला कोण विचारात घेणार, आम्हाला कोण विचारणार, कोण आम्हाला गाडी देणार, नाश्त्याला पैसे देणार, ओरड कायम स्वरूपी असायची. तर त्या ठिकाणी मी एकटाच सांगायचो की बाबांनो, आधी आपल्या गल्लीत, आपल्या तालुक्यात, आपल्या शहरात, जिल्ह्यात आपल्याला कोणीतरी ओळखलं पाहिजे. नेत्याच्या जीवावर सगळं चालतं. त्यासाठी तुम्ही अगोदर आपापल्या विभागामधलं काम सुरू केलं पाहिजे. ज्या भागात तुम्ही राहतात त्या भागात तरी तुम्ही कोण आहे हे माहिती पाहिजे की मी या शहराचा अध्यक्ष आहे, मी या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, हे तरी माहिती पाहिजे. कधी एखाद्या गावात एखादा व्यक्ती आला आणि विचारलं किंवा महेंद्र जाधव कोण आहे, ते मला कुठले महेंद्र जाधव, म्हणजे त्याला जर ही गोष्ट माहित नसेल की महेंद्र जाधव कोण आहे, मग ते पुढं काय होणार? त्या नाव सांगितलं की समजलं पाहिजे महेंद्र जाधव कोण आहे. तसं पंढरपूरला गेला महेंद्र जाधव विचारले लगेच सांगलं प्रामाणिक कार्यक्रम. ह्या अशा तुम्हाला त्या ठिकाणी उपमा दिल्या जातात. जर आपण
चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा कोणी घेत नाही, सांगत नाही. म्हणून आता सगळ्यांनी आता खरं तर या सोलापूर शहरामध्ये सुरुवातीच्या काळापासून लखन आमच्या सोबतच आहे. लखनच्या परीने चांगल्या पद्धतीने पक्ष आजपर्यंत सांभाळला. एक मोर्चा या ठिकाणी काढायचा होता. मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या अनुपस्थितीत काढा, म्हणजे मलाही कळेल की बाबा पक्षाची या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्याची परिस्थिती काय. मला असं वाटतं की तो मोर्चा सगळ्यात मोठा निघाला. मी फक्त व्हिडिओ बघितले, मी काही ठरवलं, परंतु लखनने चांगल्या पद्धतीने तयारी करून त्या ठिकाणी मला वाटतं इतरही आहेत नेते मंडळी इथं भरपूर, पण त्यांच्यापेक्षाही चांगला मोर्चा लखनने या सोलापूर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय काढला. त्याच पद्धतीने जसं राहुल भाऊंनी सांगितलं तसं ही सगळी टीम ही अनेक वर्षापासून माझ्या संपर्कात, आणि मी त्यांना अनेक वेळा सांगितले की आता किती दिवस थांबणार आहे, कारण तुम्ही अमेरिकन चळवळीमध्ये काम केलेले सगळे नेते मंडळी आहात, कुठं तरी प्रभाव आलं पाहिजे. आणि असं राहून काय स्वतःलाही राहू वाटत नाही. खरं म्हणलं तर राहू वाटते तसं, कारण ज्यांनी चळवळीत काम केलं तो कार्यकर्ता कधीही घरात शांत बसू शकत नाही. म्हणून त्यांनाही मी म्हणलं की आपला आणि हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष म्हणजे प्रत्येकाचा हा स्वतःचा पक्ष असल्यासारखा. इथं कुणीही वॉशिंग अमुक तमुक इतर पक्षात जे चालतं ते इकडे काही बांधलेलं नाही. कुठलाही साधा कार्यकर्ता डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधू शकतो आणि समान वापरू काय या पक्षामध्ये. असं नाही की कोण आता महेंद्र माझ्या जवळ आहे म्हणून महेंद्रला लई मोठी किंमत आहे, लखन कधी मला भेटत नाही म्हणून लखनला कमी आहे, असं अजिबात. रोज माझ्यासोबत फिरणारा तेवढीच किंमत आहे. 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी कोणी भेटला तर त्यालाही तेवढीच किंमत आहे. समान वागणूक. कारण आम्ही बघितलंय की पक्षामध्ये ज्याच्याकडे जरा मालपाणी असते त्याला जरा जास्त जवळ करत, नेत्याला कोणतं हळू रांगठी घेतंय, कोणतं पाकिट घेतंय, ती नेत्याच्या जास्त जवळ असते. बाकीच्या बऱ्याच भानगडी येत्या त्या सगळ्या काय बोलता येणार नाही, पण ते तसली भानगड हित नाही. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला मान आणि सन्मान हा सगळ्याला समान या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. फक्त माझी विनंती सगळ्यांना एकच आहे, यात आपल्या सोलापूर शहरामध्ये ताकद आपली चांगली वाढलेली आहे. तुम्ही सगळेजण चळवळीमध्ये जुने सगळे अनुभवी नेते मंडळी आहेत. या सोलापूर शहरामध्ये लवकरात लवकर जसं दादा म्हणले तसं 2 नंबर आपल्याला नको आहे दादा, 1च नंबर आपल्याला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण जाऊ. कारण शेवटी काम करणाऱ्याच्याच पाठीमागे जनता सुद्धा उभा राहत असते आणि या पक्षाच्या माध्यमातून आपण या तरुणांना महिलांना 2 हाताला काम देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. पक्ष करताना सुद्धा मला अनेकांनी सांगितलं होतं, जास्तीत जास्त या सोलापूर शहरामधून चळवळीच्या नेत्यांचे मला फोन आले होते की तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली पक्ष काढून, की अजूनही महाराष्ट्रामधून बरेच फोन आले तुमच्याकडे मोठं पद असताना तुम्ही हे कशासाठी केलं. आणि एक तर रिपब्लिकन पक्षामध्ये कोणाला पद मिळालं तर ते कधी सोडतच नाही, शेवटपर्यंत पद त्याच्याकडे असतं, परमनंट ते पद त्याच्याकडे असते. जेव्हा एंड होईल तेव्हा ते पद कोणाला तरी बहाल करायचं. तुम्ही स्वतःहून एवढं मोठं पद का सोडलं, तर भविष्यामध्ये या राज्यामध्ये अनेक रिपब्लिकन पक्ष आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला लोक स्वीकारतील का नाही हा एक मोठा प्रश्न होता. पण तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो, मी अनेक वर्ष चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, आजही मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मला माहिती आहे की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर लोक 100% स्वीकारतात. पण स्वीकारत असताना ती सुद्धा आपली सुद्धा परीक्षा घेत असतात, आपली सुद्धा माहिती घेत असतात, आपण कशा पद्धतीनं काम करतोय
का बोलणं वेगळं आहे, कृती वेगळी आहे, ही सुद्धा तपासत असतात. आज हे सगळं सोपं आहे की तुम्ही खोटं बोलताय खरं बोलताय हे लगेच उघडं पडतंय. त्यामुळं कुणालाही खोटं बोलून सोबत घ्यायचं नाही, हाही मी निश्चय केलेला आहे पूर्वी. त्यामुळे एक शब्द खोटं बोललं तर दादा 100 शब्द खोटं बोलायची तयारी आपल्या जरी होत नाही. त्यामुळे जी गोष्ट होण्यासारखी आहे ती होणार म्हणून सांगायची, जी होणार नाही म्हणून होणार नसेल तर कशासाठी खोटं सांगून त्यांना जवळ घ्यायचं. अजिबात खोटं धंदा आपल्याला करायचे नाही. आता बरेच जण माझ्याकडे ही पद आहे, मी तुझं असं करून देतो तसं करून देतो, कलेक्शन चालू आहे. पण तीच कार्यकर्ता उद्या ज्याला त्याला ठोकल्याशिवाय सोडणार नाही, ही माहिती आहे सगळ्यांना. चळवळीतला कार्यकर्ता आहे, ती समजा 10-5 लाख एखाद्याला दिल्यावरती काय बसणार आहे, फसवून लय दिवसाचा काळ नसतो. त्यामुळं मला असं वाटतं की कुणाला खोटं बोलून आपण जवळ घ्यायचं ना, प्रामाणिकपणे या चळवळीचं काम करायचं आहे. जिथं जिथं कार्यकर्त्यांना अडचणी येतात तिथं त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहायचं आहे. फक्त कार्यकर्त्यांना विनंती आहे काही बाबांनो, मी स्वतः चुकीचं काम कधी काही करत नाही, तुम्ही चुकीची कामं काही करू नका. जिथं तुम्हाला चांगल्या कामात कोण आडवा आला तर मला सांगा, त्याला मात्र निश्चितपणे सरळ करायचं काम आपण या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्त बसणार. त्यामुळं कार्यकर्त्यांनी चिंता करायची आवश्यकता नाही. आता काय जणांना म्हटलं की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा भाजप सोबत गेला, भाजपचा आपला काय संबंध आहे? त्यांचं चिन्ह वेगळं आहे, आपण ज्यांच्या सोबत आघाडी केली त्यांचं चिन्ह वेगळं आहे. पण आज कोण कुणासोबत किती दिवस राहील ह्याची गॅरंटी नाही. मला वाटतं सुरुवात मैत्रिणीने सांगितलं, सुरुवातीला आपण पक्ष काढल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये अजून काम करायचं होतं, वाढवायचं होतं आणि तोपर्यंत लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळेस मी काही ठराविक आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून आपण काय केलं पाहिजे ह्यावरती चर्चा केली. परिस्थिती तुम्हाला माहित आहे लोकसभेच्या वेळेस काय होती. त्यामुळं आपण फक्त मर्यादित बारामती लोकसभा मतदारसंघापुरताच आपण तिथं सुनेत्राताई वहिनींना पाठिंबा आपण त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि आपण मला वाटतं मिरजलाच आपली पत्रकार परिषद झाली होती. त्या ठिकाणी आपण घोषणा पण केली होती की विधानसभा जी आहे ते आपण महाराष्ट्र रिपब्लिक पक्ष 16 आपण त्या महाराष्ट्रातल्या जागा आपण लढवणार. त्यानंतर सगळ्यांशी चर्चा झाली. निवडणुका जसजशा जवळ येतात तसं वातावरणही तापत गेलं आणि इंदापूर मतदारसंघातून मी स्वतः उभा राहण्याची घोषणा पण त्या ठिकाणी केली. मला वाटतं की 29 तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि त्यानंतर 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या घडामोडी घडल्या म्हणजे त्या ठिकाणी जे आताचे क्रीडा अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय मांभरणे यांनाही त्या ठिकाणी आपली आवश्यकता लागणारच होती किंवा आपण उभा राहिलो असतो तर काहीतरी तिथं कमी जास्तीचा विषय होते आणि अगोदरपासूनही आपण त्यांनाच त्या ठिकाणी मदत करत आलेलो होतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की काही कुठेतरी विचार करून जर तुम्ही सोबत आला तर त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनाही आपल्याला मदत करता येईल. बाकीच्याही गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थित होतील. आणि मग त्यांनी त्यांच्याशी जेव्हा सविस्तर चर्चा झाली माझी, त्यांनाही सांगितलं की बाबा आता हा आमचा पक्ष आहे, हा काही तालुका मर्यादित विषय नाही. यासाठी आपल्याला अजितदादांशी बसावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. ज्यावेळेस आमची मुंबईला मिटिंग झाली अजितदादांसोबत झाली त्यावेळेस मग पक्षासोबत एकत्रित येण्याचा त्यावेळेस निर्णय झाला. आता ती मित्रपक्ष म्हणून काम करण्याचा जो विषय आहे तो आपण मुंबईलाही जाहीर करू शकतो, पण होम ग्राउंडवरती तो कार्यक्रम झाला पाहिजे अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून मग ते दादांना सांगितलं की इंदापूरलाच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करतो, त्या ठिकाणी तुम्ही वेळ द्या, त्या ठिकाणी आपण त्या एकत्रीकरणाची घोषणा आपण करूया.
काय झालं, पक्षामध्ये अनेक जण काम करत होते, पण माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी असा सहजासहजी विश्वास संपूर्ण ठेवतो. तर त्यात काही जण अशी गद्दार लपलेली होती आतमध्ये, ती माहित नव्हती मला. ती म्हणजे फायदा तर घेतला, परंतु पक्ष पुढे चाललेला म्हणजे बघा की इतकी विचित्र मानसिकता आहे माणसाची की बाबा आपला नेता मोठा झाला नाही पाहिजे, अशी काय जणांच्या मनामध्ये भावना. त्यातली काही 5 जण त्यात लपलेली होती, ती काही माझ्या लक्षात आली नाही. ती चूक मी मान्य करतो, कारण शेवटी मी 100% विश्वास ठेवणारा माणूस आहे. तुमच्या मनात काय चाललं हे तर मी ओळखू शकत नाही. तर ते काही झालं त्यावेळेस त्यांना वाटलं की बाहेर तिथं उघडं पडलं पाहिजे राजेंद्रराजा समोर. पण आपलं कामच स्वच्छ असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात असा वाटलं की बाबा जाताना, त्या कार्यक्रमाला जाताना आपण प्रत्येकाने 20-25 लोक घेऊन जायचे. म्हणजे हे इतर कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तो हॉल होता मोठा. तर ते हॉल भरून एवढीच लोक बाहेर उभं होती. एवढी लोक त्या कार्यक्रमाला आले आणि अजितदादांना ती मोठी ताकद आपली दिसली. ती काही 4-2 मनात काहीतरी पाप ठेवून होती म्हणून काही पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे. तुमच्या मनात पाप आलं म्हणून पक्ष थांबवू शकत नाही, किंवा पक्षाचं वाटून होऊ शकत नाही. म्हणून त्या 4-2 जणांनी जरी नियोजन केलं काहीच बिघडलं नाही. सगळ्यात मोठा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर अजितदादांनी त्या ठिकाणी ते सगळं वातावरण बघून पक्षाला स्थान देण्याचं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यानंतर दादांसोबत आपण काम करत असताना दादांनी सांगितले की संजयराव काम काही असू द्या, कामच सांगा मला डायरेक्ट, काही विषय नाही बाकी. आणि मग आता काम बी त्या लेवलचं असलं पाहिजे ना. उपमुख्यमंत्र्यांकडे जाताना काम पण त्याच पद्धतीचं असलं पाहिजे, नाही तर काय तरी बारीक सारी गोष्टी सांगायला आपण तरी काय कमी आहे काम करायला. आणि म्हणून ज्यावेळेस मी उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत होतो, थोडी ही अभिमानाची गोष्ट आहे, सांगण्यासारखी गोष्ट आहे, म्हणून तुमच्या पुढे मांडलो की उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असताना माझा मनमाड शहरामध्ये मुक्काम झाला. मनमाड शहरामध्ये जेव्हा सकाळी काही समाजाचे नेते मंडळी मला भेटायला आले, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्या शहराचा एक लय मोठा प्रश्न आहे, तो जर आपल्या माध्यमातून सुटला तर अतिशय आम्हाला तुमचा अभिमान वाटेल, तेवढं काम आपण करावं. मलाही माहित नव्हतं की कशाचं काम सांगणार आहे. तर मी म्हणलं की मला आधी तुम्ही पत्र द्या, काय विषय आपण समजून घेऊया. विषय हा आपल्या अस्मितेचा होता. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक देशी दारूचं दुकान आहे तिथं, आणि त्या देशी दारूच्या दुकानामुळं जवळपास 40 ते 45 वेळा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झालेली. त्या नेत्यांनी सांगितलं की इतर जेवढं पक्ष आहे, जेवढं नेता आहे, त्या सगळ्यांनी आंदोलन केलेले. त्याचा कालावधी आमचा 30 वर्षाचा, म्हणजे 30 वर्ष आम्ही संघर्ष करतोय, परंतु आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळत नाही. आता ते दारूवाल्याचा वशिला किती मोठा असेल बघा. त्यांना मला एक पत्र द्या, मी 100% प्रयत्न करतो या गोष्टी. आता शब्द डायरेक्ट तरी कसा द्यायचा, 30 वर्ष टाकल्या ती काही जुळलं नाही, आमदाराला बी जुळलं नाही. तिथल्या म्हणल्यावर आपण मी थोडस पाऊल टाकताना व्यवस्थित टाकलं पाहिजे, कारण मला माहित आहे की मला खोटं बोलायचं. मी म्हणलं मी प्रयत्न 100% करतो. तिथून आलो, त्याच्यानंतर मला वाटतं 15-20 दिवस काही मी मुंबईला गेलो नाही. पण जाताना ती पत्राचं मी माझ्या लेटर पॅडवरती एक पत्र तयार केलं, दादांना विनंती केली की मित्रपक्ष म्हणून तुमच्याकडे ही पहिलीच मागणी माझी मांडत आहे, ती आपण त्या ठिकाणी पूर्ण करावी. आणि त्या पत्रामध्ये त्या दारूच्या दुकानाचा मी उल्लेख केला. जेव्हा भेटल्यावर सांगितलं की असा असा विषय आहे. मला वाटतं एकच फोन त्या एसपीला गेला, मला सांगितलं की 5व्या दिवशी रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर त्या ठिकाणी 5व्या दिवशी त्या दुकानाला सील करण्यात आलं.
अशा पद्धतीने जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काम उभं केलं किंवा तुमच्या कामामध्ये जर प्रामाणिकता असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी यश येतं हे मलाही माहिती आहे. म्हणजे हे तुम्हाला वाटेल हे बोलणं म्हणजे खरं आहे का खोटा आहे, सील केलं का नाही, तर त्यासाठी हे फोटो तुम्हाला दिसतोय का तो लाल सिंटा दिसतोय म्हणजे त्याला डायरेक्ट सील करून टाका. तुमचं जर काम चांगलं असेल तर समोरच्यालाही कळतं की हे प्रामाणिकपणाचं काम आहे. ह्याच्यामध्ये कुठेही काय म्हणायचं त्याला दलाली झालेली दिसत नाही, तेव्हाही काम फास्ट होतं. म्हणून चांगलं काम त्या मनमाडमध्ये ढोल ताशे फटाके उडवून लोकांनी आनंद व्यक्त केला. 30 वर्ष काम त्याला ती झालं नाही, ती काम एक 5 मिनिटाच्या भेटीमध्ये ते पूर्ण झालं. हे अशा पद्धतीची जर कामं आपण चांगली घेऊन गेलो तर निश्चितपणे ते पूर्ण होतील. आपापल्या जिल्ह्यामध्ये जी समाजाच्या हिताची काम आहेत, जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, अशी कामं अगोदर हातात घ्या. सगळ्या जिल्हाध्यक्षांना माझं सांगणं अगोदर ही कामं मार्गी लावली ना 100% त्याचा मेसेज एक समाजामध्ये चांगला जातो. समाजामध्ये नेते भरपूर आहेत, पण त्या नेत्यांची कामही तुम्हाला माहिती आहे. आपल्याला पुन्हा टिपण्या टीका काही करायची भानगड नाही. मी पहिल्यापासून सांगतो कुठल्या नेत्याची नावं घ्यायची नाही, पुन्हा टीका करायची नाही. आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं. विनाकारण ह्याला नवस त्याला नवस तसलं काय भानगडी आपल्याला करत बसायचं नाही. आपल्याला काम करायचं आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला कसं उभं करता येईल त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायचं. पण हे करत असताना आज जसं मला वाटतं पालम तालुक्याचा अध्यक्ष केलं बरोबर, तर त्या अध्यक्षाने काय केलं पाहिजे, माझ्या तालुक्यात किती गाव आहेत त्याची यादी त्या तालुका अध्यक्षाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्या पक्षात आम्ही काम करतो त्या जिल्हाध्यक्षाला त्याच्या जिल्ह्यात किती तालुका इथं ही त्याला माहीत नसायचं, पण ती या पक्षात चालणार नाही. इथं पूर्ण अभ्यास करूनच आपण राहिलं पाहिजे. तुमच्या जवळ आता मी ह्या पक्षामध्ये पुन्हा मी तालुका अध्यक्षांच्या सुद्धा मिटिंगा घेणार आहे, जिल्हाध्यक्षांच्या मिटिंगा घेणार आहे. आणि त्या घेत असताना ही प्रश्न तुम्हाला विचारलं जाणार आहे की तुमच्या जिल्ह्यात किती तालुका आहेत, तालुका अध्यक्ष नेमले का नाही. तालुका अध्यक्षाला विचारलं जाईल की तुमच्या तालुक्यामध्ये किती गाव आहेत, त्या गावामध्ये किती लोक तुम्ही नेमल्यात. म्हणजे हे सगळं केलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस त्या तालुक्याचा आमदार तुमच्या घरी तुमच्यापाशी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. त्या जिल्ह्याचं नेतृत्व तुमच्यापाशी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. हे काम करणं गरजेचं आहे. आज अजितदादांनी आपल्या पक्षासोबत आघाडी केली ही साधी सुखी गोष्ट तुम्ही असे सहज समजू नका. हे करण्यामागचा उद्देश आहे. या 1.5 वर्षात आम्ही रात्रीचा दिवस केलाय, गाव तिथं शाखा आम्ही उभा केल्या आणि रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी महाराष्ट्रातील जनता ती बघते. आणि कशा पद्धतीने तरुणांना आपण जवळपास आता 150 गाड्या वाटप केलेल्या आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील लोक बघतायत. अनेक जिल्ह्यामधून मला फोन येतात, त्या जिल्ह्याला अजून मी गेलो बी नाही कधी, पण त्या जिल्ह्यातल्या लोकांचं फोन येतात की साहेब आमच्या सुद्धा जिल्ह्यात तुम्ही असं काम करा, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. लोकांना आज आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे. नुसत्या गप्पा हाणून पोट भरत नाही. नाहीतर नेते मंडळी आपण बघतोय कडक कपडे घालून तालुक्यावर जिल्ह्यावर येतात आणि यांच्या घरातल्या महिला दुसऱ्याच्या झोपायला जातात आणि त्याच्यावर यांचं घर चालतं. ही आपल्याला नको आहे. त्या महिलांनी लोकांच्या कामाला जायला नको आहे. त्यांनाही 2 हाताला काम आपण द्यायची जबाबदारी घेतली पाहिजे. तरुणांनाही आपण 2 हाताला काम द्यायची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. मोकळ्यात गप्पा हाणून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. दुसरी गोष्ट काय, पक्ष वाढताना तुम्हाला माहिती आहे गट तयार होतात. तेव्हा गर्दी होती, गर्दी झाली की मग एकामेकाला थोडस त्याला कमी त्याला जास्त असं करायला चालू. ह्या पक्षात तसं कुणीही काही करू नका. मीही नेता म्हणून आजही तुमच्या सोबत वागत नाही. मी या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत आहे. त्यामुळं प्रत्येकाने ह्या गोष्टीचं डोक्यामध्ये घेऊनच काम केलं पाहिजे. आणि पक्ष कसा लवकरात लवकर पुढे जाईल, कसा वाढेल यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे.
आता काही कालावधीमध्ये महानगरपालिका आता मला वाटतं तेव्हा आपण पंढरपूर तालुक्यामध्ये सांगोला आणि पंढरपूर असा जॉईंट मतदारसंघ आहे, त्यामध्ये शाखा आपण काढल्या सगळ्या, म्हणजे जेवढी गावं पंढरपूर तालुक्यातली येत होती तेवढ्या सगळ्या शाखा तिथं पूर्ण झाल्या. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला का देतोय मी की त्या तालुक्यामध्ये जेवढी गावं होती तिथं सगळ्या शाखा तयार झाल्यानंतर निवडणुकीच्या काळात त्या आमदाराचा फोन यायला लागला आपल्याला, बरोबर माहिती की आपल्या पक्षाचा मेळावा घ्या. का घ्या? ताकद झाली ना तिथं. हीच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही ताकद तुमची उभा कराल त्या दिवशी तुम्हाला ही आमदार खासदार ही सगळी लोक तुम्हाला जवळ घेऊन बसल्याशिवाय राहणार नाही. जसं मग काहीच काम करायचं नाही, गल्लीतच आपल्याला कोण ओळखत नाही म्हणाले मग भैया मला कोणी विचारातच घेतलं तिकडं होतं ते हिथं नाही चालणार. जी पूर्वी आम्ही भोगले ऐकले ती इकडं नको आहे. तुमची ओळख आधी तुमच्या परिसरामध्ये तुम्ही तयार केली पाहिजे. मी येऊन काय घराघरात जाऊन सांगू शकत नाही. घरात येऊन मी कुणाचं नाव सांगू शकत नाही हे आमचा नेता आहे म्हणून. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुमचं काम उभं केलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये तुम्ही कोण आहे हे तिथल्या लोकांना समजलं पाहिजे. सामाजिक उपक्रम आपण राबवलं पाहिजे. जिथं जिथं अडचणी येतील तिथं आम्ही आहे ना. आज त्या ठिकाणी राहुल पवार मी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी. आता बऱ्याच जणांना वाटलं हा अचानक पश्चिम महाराष्ट्रावर राहुल पवार गेले. त्यांच्याकडे पूर्वी पण एक पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद होतं, ती पण मीच शिफारस केली त्यांना पश्चिम महाराष्ट्रात अध्यक्ष करावं. त्यांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण ती जबाबदारी दिली. कारण आता पक्षाच्या प्रमुख फळीमध्ये विश्वासू लोकांची आवश्यकता आहे. नाहीतर मग पाठीमागे 4 दिवस जशी निघली तशी निघण्याची शक्यता असते. त्यामुळं आता जे आहे की आता प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला वाटेल की पक्षामध्ये या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवत असतील का, पण 100% ठेवतो. आता पहिलं जरा ठेवत नव्हतो. वाढली होती चांगली म्हणजे चांगली दिसतात बोनस आहे तरी करत्याल चांगलं काम, पण बोनस गडे जरा डुप्लिकेट निघलं. एक आहे आम्ही तर पक्षात काम करून बघितलं, पण जी या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यकर्त्यांना जी इज्जत मिळते जी किंमत मिळते ती इतर ठिकाणी तुम्हाला कधी भविष्यात मिळणार नाही. कारण तिकडे ती वागणूकच मिळत नाही तशी कुणाला. ज्यांनी चुका केल्या त्यांना सुद्धा पश्चाताप त्या गोष्टीचा आज जरी नाही झाला तरी भविष्यात 100% होईल. कारण जो माझ्या सोबत आहे त्याच्यासाठी मी कधीच माझ्या आयुष्यात कमी पडलो नाही आणि पडणारही नाही. शेवटी एखाद्याच्या रक्तातच बैमानी असल्यावर त्याला मी तरी काय करणार. ज्यांनी बैमानी केली त्यांच्या घरापर्यंत चूल पेटवायची काम सुद्धा मीच केलं. त्यांनी जरी गद्दारी केली तर त्यांनी बायका पोरं म्हणणार की बाहेरने आमच्यासाठी नाही केलंय ही बदमाश आहे आमचं. म्हणजे त्या चुका केल्यानंतर त्यालाही पश्चातापाचा वेळ आज जरी नाही आली भविष्यात. कारण शेवटी आमच्या डोळ्यासमोरच ही आहेत सगळी. परंतु माझी भूमिका आहे बैमानी केली ठीक आहे, तुला लकला तुला कुठं जायचं तिकडे जा, काय करायचं ती कर. मी कार्यकर्त्यांना सांगितलं की यांची नावं सुद्धा त्यांच्या आयुष्यात घेऊ नका. कारण त्यांनी जी चूक केली आज नाही उद्या त्यांना कळणार आहे की आपण लय मोठी चूक करून बसलो, आपण चांगला माणूस गमावला. शेवटी कसं असतं बघा, जोपर्यंत आता ही प्रत्येकाचं गुणधर्मच आहे की एखाद्या जवळ असते तोपर्यंत त्याची गुणगान गात असते आणि बाजूला गेले की मग त्याची बेकार आहे. पण त्याच्या घरापर्यंत मी ही ठामपणे सांगू शकतो की त्याची बायका पोरं सुद्धा सांगणार की बाया म्हणून आमच्या घरात आज घ्या. शेवटी काही वेळेला बुद्धी काम नीट देत नाही त्यावेळी चुका घडतात. त्यामुळं आता तरी प्रत्येक कार्यकर्त्यावर माझं लक्ष व्यवस्थित आहे. कारण मला कार्यकर्त्याला बाद होऊ द्यायचं नाही, त्याला चांगला घडवायचा. ते काय चूक एकाने केली म्हणून 10 जणांना त्याचं बोंबाय लावणे योग्य. 10 एखादा निघतेच की राहुल भाऊ 10 एखादा निघलं बाकीचं टाकून कशाला द्यायचं का. त्यामुळं
अतिशय चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये पक्ष वाढतोय आणि पक्ष वाढत असताना याची या पक्षाची दखल सुद्धा वरिष्ठ लेवलवरती घेतली जाते. वेळोवेळी आंदोलन असू द्या, ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी आपण पोचलं पाहिजे, लोकांना न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे. जिथं अन्याय होतं तिथं आवाज हा महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीनं सगळ्यात अगोदर उठला पाहिजे. लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे की अन्यायाच्या वेळेस सुद्धा सगळ्यात अगोदर हाच पक्ष येतोय आणि तरुणांना महिलांना उभं करणारा सुद्धा सगळ्यात अगोदर हाच पक्ष आहे. राज्यामध्ये परिस्थिती अतिशय विचित्र झालेली आहे. तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय. मुस्लिम बांधव सुद्धा आता मोठ्या संख्येनं आपल्या सोबत आता काम करावं लागेल. भविष्यामध्ये दलित मुस्लिम हे आपल्याला एकत्रित पूर्णच मोठी मोठ आपल्याला बांधायचं आणि त्याच्या जोरावरतीच आपल्याला बाकीच्या काही गोष्टी अजून पुढे भविष्यात करता येतील. त्यामुळे आपल्याला काय मिळेल ना मिळेल माझ्यापाशी काय नसताना ही सगळ्या तरुणांना मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत केली. आता आपण आपल्याला सपोर्टला बंधे मामा आहेत, दादा आहेत, त्यामुळे बाकीच्या गोष्टींच्या काही अडचणी नाहीत. आता आपल्याला काही सगळ्यात महत्वाचा विषय राहिला की आम्ही ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली, अनेक वर्ष आमच्या घरावर काय ठेवलं मग त्याचा होती ते तसलं ठेवून आम्ही सगळं केलं. पण आम्हाला कधी कोण म्हणलं नाही की बाबा ह्याला एखादं कुठलं तरी पद मिळलं पाहिजे, हा काहीतरी दिलं पाहिजे, अशी कधी भावना तिकडे आम्हाला बघायला मिळाली नाही. पण त्या पक्षामध्ये मी अगोदरच ठरवून ठेवलंय की आता आपण ज्यांच्यासोबत आघाडी केली त्यांच्याशी भेटून मी स्वतः त्यांना भेटणार आहे आणि महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्याला हे शासकीय कमिट्यावरती घेण्यात यावं या पद्धतीची मागणी मी स्वतः करणार. कारण कार्यकर्त्याला कुठेतरी बळ मिळाल्याशिवाय कार्यकर्ताही या ठिकाणी उभा राहू शकत नाही. म्हणून या सगळ्या अँगलने त्याचा विकास आपण करणं गरजेचं आहे. नुसतं एक बाजू बघून चालणार ना, त्याला त्याच्या भागामधून तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बोललो की आपापल्या भागात शाखा वाढवा, पक्ष वाढवा, घराघरात पक्ष गेला पाहिजे. यासाठी बोललो की तुमच्या ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समित्या लागतील त्या तिथल्या नेत्याने म्हणलं पाहिजे ह्या पक्षात सुद्धा एखादा उमेदवार आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतोय, नाहीतर आपला उमेदवारी पाडत्यात. ह्यासाठी आपण आपापल्या भागामध्ये आपला पक्ष वाढवणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घ्या. पण पक्षाला कुठं गारबोट लागलं असं काम कुणी करू नका. तुमचा आर्थिकचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः लक्ष घालून वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला कसं उभं करता येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार. तुम्ही बाकीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक फोन आला की कागद पाठवून द्या, तुम्ही फक्त कागद पाठवायचे काम करा. तुम्ही बाकीचं काही करू नका. कुठं काय बँकेची सिबिल चांगली ठेवा जरा, नाहीतर मला मी सिबिल अजून खराब आहे. आता तुम्ही तर काय करणार. आता आपले संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी मला एक गोष्ट सांगितली. चळवळीमध्ये काम करताना अनेक गुन्हे दाखल आहेत. माझ्यावेळी 27 गुन्हे दाखल आहेत. पण गुन्हा दाखल ज्यावेळेस तुमच्यावरती होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जो सत्ताधारी गट काम करत असतो, ज्याची सत्ता राज्यात असते, त्यांचे विरोधी पक्ष हे आंदोलन करत असतात आणि त्या विरोधी गटावरती गुन्हे दाखल होत असतात. सत्ता ही काय यांची कोणाची राहत नाही. पुन्हा यांची सत्ता आली की हे काय करतात, मग ती एक पत्रकार द्यात आणि ती अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत सगळे गुन्हे रद्द करण्यात यावेत. हे काय आपण काय कोणाचा खून धरला मर्डरचे गुन्हे लायला आपल्यावर, तर ते गुन्हे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकरित्या काही लावायचा पण प्रयत्न करतात. तशा अधिकाऱ्यांवरती आपण सेपरेट तक्रार करायची, त्यांना वठणीवर आणायचं काम करायचं आणि त्यासाठी तुम्ही जो मुद्दा मांडला आहे त्या संदर्भात ते एक आत्मपत्र तयार करून सीएम डेप्युटी सीएम यांना देतो की बाबा या आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जी काय आंदोलनं केली ही समाज हितासाठी केलेली आहे. त्यामुळं ती
गुन्हे जे आहेत ते आपण मागे घेण्यात यावे, त्याची मागणी मी स्वतः करतो. तर आपण सगळ्यांनी आता इथं महेंद्र गाडे सांगलीचे जिल्हाध्यक्ष आहेत, परवा त्यांनी सुद्धा मला वाटतं 40 फूट रुंद आणि 40 फूट उंच अशी कमान त्या मिरज शहरामध्ये एक भव्य दिव्य अशी उभा केलेली आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं. आता त्या ठिकाणी ती कमान उभी केल्यानंतर कितीतरी लोकांनी येता जाता ती कमान बघितल्यानंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा तिथे दिसत असतो. लोकांच्या मनामध्ये तो पक्ष राहतो. ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे की राजकारणी लोक ही अशा पद्धतीने पक्ष माणसांच्या नसानसात भिनवतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलाच हा एक प्रकार आहे की ती मोठी कमान उभा करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा त्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम. अशाच पद्धतीने आपण सगळ्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आखले पाहिजेत. त्या ठिकाणी आपला पक्ष कसा प्रत्येकाच्या घराघरात जाईल अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे. आता सगळे तरुण आणि भूतपूर्व जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये असं कोणी म्हणजे दमलेलं नाही, असं स्पीड पळणार आहे, काम करणार आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त जर काम म्हणलं तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं मोठ्या प्रमाणावर आहे. हा चळवळीचा बालेकिल्ला आहे. इथं अनेक पक्ष काम करतायत, तरी सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार मुसंडी घेतली आणि सगळ्यात पुढे आता ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आहे. तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम भविष्यात अजून जोमाने वाढवू, म्हणजे भविष्यात या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये आमदार कोण करायचा हे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने ठरवलं पाहिजे. अशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला राज्यामध्ये उभं करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही जे आज म्हणताय ना की भैयांना काहीतरी सरकारच्या ह्याच्यातून दिलं पाहिजे, त्यावेळेस ती चर्चेला येऊन सांगतील की बाबा अशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, घराघरात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पोहोचला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी काम करा. भविष्यात ज्या काही अडचणी असतील त्या मला सांगत चला वरचीवर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आपण काम चांगलं करतोय, परंतु हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक. तुम्ही काय करताय हे लोकांना जर नाही समजलं. आता इथं जर समजा ते समोर काय लाईव्ह चालू आहे का ते, आता हे जर लाईव्ह चालू केलं नसतं तर इथं काय चाललंय हे बाहेर काय कळालं असतं का. आता बघा ते लाईव्ह आहे ना, ह्याच्या माध्यमातून अनेक आपले शुभचिंतक हे आता पण बघत बसलेले असतील की इथं काय चाललेलं आहे, ते काय बोलणार आहे आणि हे सोलापूरला आज काय धमाका झाला आहे ते आज तिथून बघत असतील. म्हणून हे काम आपण केलं पाहिजे की त्यांच्यापर्यंत हे पोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने मला सांगा की आज तुम्ही जर एखादा फोटो टेंडर्सला ठेवला तुमच्या, तर किती लोक बघतात तुमचा टेंडर्स. कोणाचा 200 बघतात, कोणाचा 300 लोक बघतात, कोणाचा 500 बघतात, कोणाचा 1000 बघतात, कोणाचा 2000 बघतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा रोजचा स्टेटस बघणाऱ्या लोकांची जी संख्या आहे त्यांनी जर बघितलं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष दिसलं तर ते वाचून फिरवत. मी जर का 2-3 दिवस जर का काही नाही ठेवलं तर मला फोन येतं, आज कुठं जाऊ आहे काय दिसा नाही, किंवा मी आज कुठं आहे. माझ्या ह्याच्यावरती कळतं की मी आज कुठं आहे, माझा काय कार्यक्रम आहे. लोक ती बघण्यासाठी थांबलेले असतात. ही सवय आहे ना की या सोशल मीडियाला लागलेली आहे. म्हणून प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी सगळ्यात मोठं काम आहे, हे बिगर खर्चाचं काम आहे. आपल्या मोबाईलला रोजचा बॅलन्स असतो, त्याच्यामध्ये प्रत्येकाने पक्षाचा स्टेटस रोजची रोज ठेवला पाहिजे. फेसबुकला पोस्ट टाकल्या पाहिजे, ट्विटरला टाकल्या पाहिजे. त्यावेळेस लोकांपर्यंत आपण सहजासहजी पोहोचू शकतो आणि तुमचं काय काम चाललंय, तुमच्या पक्षाचं काय काम चाललंय ते लोकांना समजतं.
म्हणून प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करावा. त्याच्याशिवाय आपण लवकर पोचणार नाही. तुम्ही ज्या घरात जाऊ शकत नाही त्या घरात आज बघा, तुम्ही प्रत्येकाच्या घरात 4-5 लोक जरी असली, प्रत्येकाचा मोबाईल वेगवेगळा, प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, सगळं आहे. म्हणून सगळ्यांनी ह्या गोष्टींचा वापर करून लवकरात लवकर पक्षवाढीच्या दृष्टीने ज्याला ज्या आयडिया जमतील त्या करा आणि आपापल्या भागात गाव तिथं शाखा हा उपक्रम सगळ्यांनी हातात घ्या आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात आपल्या पक्षाची एक गाव तिथं शाखा ही जी संकल्पना आहे ही सगळ्या राज्यभर पसरली पाहिजे. अशा पद्धतीची आपण सगळ्यांना विनंती करतो. वेळ पण आता झालाय. मला पण अजून इकडं इंदापूर तालुक्यामध्ये माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये काही जयंतीचे उद्घाटन, मोठे कार्यक्रम आहेत गायन पार्टीचे, त्याचे उद्घाटन ठेवलेले आहेत. मलाही तिकडे जायचे. आपणही सगळेजण, सगळे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी लांबून आपण सगळेजण उपस्थित राहिला. महेंद्र असतील, लखन असतील, ह्यांनी पण अतिशय परिश्रम या ठिकाणी घेतले. आजच्या या बैठकीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने, आता बऱ्याच सगळ्यांची नावं या ठिकाणी घ्यायची म्हणजे तर तात्पर्य आपण जाईल आपला. त्यामुळं तुम्ही सगळेजण माझ्या हित आहे, त्यामुळे काय काळजी करू नका. तुम्ही कधी नाव घेईल नाही घेईल, पण तुमच्यावर माझं तेवढंच प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. चेहरा दिसला तरी मी समजून जातो की बाबा आई आपला घरी इथं आलाय. त्यामुळं नाव घ्यावं सर, मग असं काही मनात कधी आणू नका. जरी एखाद्या कदाचित माझ्याकडे नाव कुणाचं घेतलं नाही घेतलं, पण मी अशी एक नजर मारली की माझ्या सगळी लक्ष देईल. त्यामुळं तुम्ही काही मनामध्ये काही आनंद जाऊ नका. कधी तुम्हाला काही वाटलं रतन नाही का रतन बघतो हाय काय काळजी नको. तर आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आजच्या या मीटिंगला उपस्थित राहिला. सगळे जिल्हाध्यक्ष राहिले, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित राहिले. आज खरं तर महिलांची सुद्धा निवड केली, त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन अजून वाढेल, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. भविष्यात आता त्यांचं एक काम बघून अजून काही जबाबदारी त्यांच्यावरती चांगली देता येईल. आता पण चांगली दिलेली आहे बरं का. तर आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आता माझे सगळे जुने सहकारी या पक्षात आले, त्यांचंही स्वागत करतो. आता मला सुद्धा काम करायला अजून बळ चांगलं मिळणार आहे. माझ्या मनाला अजून तुमची सगळ्यांची ताकद उभं राहणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून मोठ्या प्रमाणावर पक्षाचं काम करूया. अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना भविष्यात सगळ्यांनी या पक्षाला उंचीवरती नेण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद बाळासाहेब. आपले विचार आणि पक्षाची ध्येय धोरण उपस्थित सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचवतील अशी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आभार आदरणीय लखनजी भंडारे, सोलापूर जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष, यांनी गावाची विनंती करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र वतीनं मनापासून आभार. आजची मीटिंग संपली आहे आणि सगळ्यांनी पण आलेल्या जेवणाची सोय केलेली आहे पलीकडे आणि एक आणखी सगळ्याला विनंती, 20 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळून काय म्हणजे सगळ्यांनी यावं सगळ्याला विनंती. सोलापूर पत्रक घ्या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.